एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 36. नदी दिव्य गोदा तटीचा निवासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमाल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरी गिरिजाबाईंच्या मनातली रुखरुख दूर होईना. हरीचं उद्धट बोलणं त्यांना मुळीच आवडलं नव्हतं. लोकांच्या विकृत गप्पा, सांगोवांगीच्या गप्पांमुळं त्याचं कोवळं मन जन्मदात्याबद्दल कलुषित होणार की काय ही भीती वाटत होती. तो सध्या लहान असला तरी त्याच्या मृदू मनात रुजलेले विचार खुरपून काढायला त्रास पडेल. त्यापेक्षा आपणच त्याला पित्याच्या उत्तम गुणांची ओळख करून द्यावी. त्यांचा शांत निर्गर्वी स्वभाव, त्यांची निस्पृह वृत्ती, परोपकारी भावना, सहिष्णू देहधारणा आणि चराचरात भगवान बघण्याची विशाल दृष्टी इत्यादींसारखे लोकविलक्षण पण दुर्मिळ असलेले सद्गुण त्यांच्या ठायी आहेत हे त्याला सांगावं. आता रोज रात्री त्या गोदा, गंगा आणि हरीच्या अंथरुणावर येऊन झोपत आणि गमती जमती सांगता सांगता कुठल्या तरी जुन्या प्रसंगाच्या आठवणी सांगू लागत. एकदा त्या म्हणाल्या, हरी 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 तुला एक गंमत सांगायची राहिलीच की. गोष्टी वेल्लाळ हरी लगेच बिछानात उठून बसला आणि म्हणाला, आई सांग ना. गिरिजाबाई सांगू लागल्या, अरे एक गरीब नडलेला ब्राह्मण पैठणात आला होता. त्याला पैशांची फार फार गरज होती, पण त्याची गरज भागत नव्हती. कुच्चर ओट्यावर बसलेल्या टवाळखोरांना त्याची गंमत करावीशी वाटली. ती ओट्यावरची माणसं त्याला म्हणाली, हे बघ ब्राह्मणा, तू जर इथल्या नाथ महाराजांना राग आणून दाखवलास तर आम्ही तुला 200 रुपये देऊ. काय? बाबांच्या रागाची किंमत 200 रुपये? गोदा म्हणाली, होय बाई, कुणाकुणाच्या नाकावर राग असतो, त्याला काही किंमत नसते, पण कुणाकुणाजवळ दुर्मिळ असतो. बरं मग पुढे काय झालं? हरी उत्सुकतेनं म्हणाला, अरे यांना राग यावा म्हणून तो गृहस्थ पायात जोडे घालून तसाच देवघरात आला. पूजा करत असलेले तुमचे वडील रागवले नाहीत. उलट ते म्हणाले, या गृहस्थांना मला भेटण्याची इतकी घाई झाली की ते जोडा काढायचंच विसरले. गोदा म्हणाली, बाबांच्या शांत स्वभावाची कमालच आहे आई. अगं खरी कमाल तर पुढेच आहे. गिरिजाबाई म्हणाल्या, इकडच्या पंक्तीला त्याला जेवायला वाढलं. मी वाढायला त्याच्या पानापुढे वाकली तर स्वारी चक्क उडी मारून माझ्या पाठीवर बसली. का? तर महाराजांना राग यावा म्हणून. हरी चिडून म्हणाला, चांगल्या 2 कानफाडात ठेवून द्यायच्या म्हणजे जन्माची अद्दल घडली असती भेटायला. तरी बाबा रागवले नाहीत का? गोदा आश्चर्यानं म्हणाली, छे छे, बिलकुल रागवले नाहीत. उलट ते शांतीसागर शांतपणे म्हणाले, अगं तुला तुझ्या पाठीवर बाळ बसला आहे बरं का, त्याला नीट सांभाळ, नाहीतर तो पडेल हो. तू लेकुरवाळी आहेस, तुला मुलांना पाठीवर घ्यायचा सराव आहेच म्हणा. गिरिजे लक्ष ठेव बरं. तो ब्राह्मण मात्र अगदी खजील झाला आणि इकडच्यांच्या पायावर गडबडा लोळू लागला, क्षमा याचना करू लागला आणि त्यानेच कुच्च रोट्यावरच्या त्या पैजेची हकीकत सांगितली. तुमचे वडील म्हणाले, हा तिच्या, अरे फक्त 200 रुपयांसाठी तू किती दगदग केलीस. मला सांगितलं असतंस तर मी तुला दिले असते की. असं म्हणून त्यांनी 200 रुपये त्याचे स्वाधीन केले आणि तो ब्राह्मण तिथून गेला. बघ, रागवणं फार सोपं असतं, प्रसंगी शांत चित्त राहणं अत्यंत कठीण असतं. त्याला तपश्चर्या हवी, धैर्योदात्तपणा हवा, सामर्थ्य हवं. क्रोध काबूत ठेवला की यशस्वी पुरुषार्थ साधता येतो. नाहीतर गीतेत सांगितल्याप्रमाणे क्रोधानं सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही. आता सांगा बरं, तुमचे वडील आहेत की नाहीत ते थोर पुरुष? म्हणजे तुमचे वडील थोर पुरुषच आहेत ना. अरे त्यांच्यावर गुरुकृपेची सावली आहे म्हणून तर त्यांना हे सारं जमतं. आपण सारी भाग्यवंत आहोत बघ,
म्हणून अशा सज्जनांच्या संगतीला राहण्याचं भाग्य आपल्याला लाभलंय. एकदा चोरांच्या गप्पा चालू होत्या. छोट्या हरीला चोर म्हणजे काय हे तितकंच माहीत नव्हतं. गोदानं त्याला समजून सांगितलं की एखाद्या माणसाची वस्तू त्याला न सांगता घेणं म्हणजे चोरी. आपण कधीही चोरी करू नये, खोटं बोलू नये. गिरजाबाई म्हणाल्या, आपल्या घरी एका रात्री 3-4 चोर आले होते. हे ऐकताच दोघं बहीण भावांचे कान टवकारले. गोदानं उठून समईची ज्योत थोडी मोठी केली आणि म्हणाली, आई आई काय केलं ग त्या चोरांनी? रात्रीची वेळ होती. तुमच्या वडिलांना लवकर जाग आली म्हणून ते देवघरात बसून नामस्मरण करत होते. तेवढ्यात त्यांना कुणीतरी खडबडत आहे, कुठंतरी काहीतरी दबक्या चालीनं इकडून तिकडे वावरत आहे याची चाहूल लागली. तरी ते तसेच स्वस्थ बसून राहिले. शेवटी चोरांनी चोरलेल्या चीजवस्तूंचं गाठोडं बांधलं आणि जायला निघणार इतक्यात इकडून म्हणणं झालं, अहो 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 जरा थांबा, माझ्या हातातली अंगठी अजून शिल्लक आहे, तेवढी घेऊन चला. असं ऐकताच ते चोर आधी घाबरले, मग ओशाळले. अशा सज्जन पापभिरू पुण्यशील माणसाकडे आपण उगाचच चोरी करायला आलो ह्याच्या पश्चातापात त्यांना इतकं वाईट वाटलं आणि त्यांनी अक्षरशः दंडवत घातलं. महाराज महाराज चुकलो चुकलो असं म्हणाले. आता मात्र कमालच झाली. एवढ्या काळोख्या रात्री बाबांना त्यांची भीती कशी वाटली नाही? त्यांनी जर बाबांना मारलं असतं तर? हरी घाबरून म्हणाला, अरे ज्याचं मन शुद्ध असतं त्याला कधीही भीती वाटत नाही, तो धैर्यवंत असतो. गोदा चटकन म्हणाली, आई बाबा कीर्तनात सांगतात की हृदय परिवर्तन करावं, म्हणजे चोरांच्या हृदयाचं परिवर्तनच झालं की हे? होय बाळांनो, दुसऱ्याचं हृदय परिवर्तन करायला फार ताकद लागते, धैर्य लागतं. ते काही येऱ्या गबाळ्याचं काम नाही. गोदावरी मांडी बदलून गालावर हात ठेवून म्हणाली, समभाव ह्याचा अर्थ सर्वांना सारख्या दृष्टीनं पाहावं, सगळ्यांना बरोबरीचं लेखावं. पण याचा अर्थ सज्जनांनी दुर्जन व्हावं असं नाही, किंवा चांगल्या माणसांनी वाईटांच्या संगतीत राहावं असंही नाही. तर सज्जन माणसांनी दुर्जन माणसाचे दुर्गुण त्याच्या नजरेस आणून त्यात काय वाईट आहे हे समजून सांगून दुर्जनांना सज्जनांच्या पंक्तीत आणून बसवणं, निदान तसा प्रयत्न करणं म्हणजे हृदय परिवर्तन, म्हणजे तो खरा समभाव झाला. बाबा हे सगळं कीर्तनात सांगतात नाही का? आपल्या लेकीची बुद्धिमत्ता, कीर्तन समजण्याची आकलन शक्ती आणि जसंच्या तसं पुन्हा सांगण्याचे हातोटी पाहून गिरिजाबाईंना धन्य धन्य वाटलं. गोदावरी अगदी वडिलांच्या वळणावर गेली होती. तिच्या मनाची पातळी, तिची श्रद्धाळू वृत्ती, दुसऱ्याच्या मनाचा विचार करण्याची धारणा अगदी हुबेहूब एकनाथांसारखीच होती. मातृहृदयाला वाटायचं पोरीला कसं स्थळ मिळतं कोण जाणे. तिच्या स्वभावधर्माला अनुकूल माणसं मिळाली म्हणजे गुंगेत घोडे नाले समजायचं. असा विचार मनात आला की त्यांची झोप उडायची. एकेका घरचे सासूरवास ऐकले की त्यांचा जीव कसा विस व्हायचा. त्या मनोमनी प्रार्थना करत, पांडुरंगा पांडुरंगा माझ्या लेकीला चांगलं स्थळ मिळू दे. एकनाथ गिरिजाबाईंना कन्यादानाचं पुण्य मिळण्याचा योग लवकरच जुळून आला. पैठणातल्या चिंतामणी मुदगल या विद्वान गृहस्थवर नेमस्त करण्यात आला. हा वर म्हणजे निवडल्या गेला. चिंतामणीला एकनाथांचा जावाई होण्याचं भाग्य प्राप्त झालं. एकनाथांच्या घरातलं हे पहिलं वहिलं कार्य. हौस मौजेला कुठला प्रत्यवाय. पाहुण्या रावळ्यांनी घर भरलं. पक्वान्नांचे सुगंध दरवळू लागले. जो तो जावयाच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करू लागला. गोदावरीच्या भाग्याची तोंड फाटेपर्यंत स्तुती करू लागला. मिष्टान्य इतरे जनाः एवढाच त्याचा अर्थ होता. वत्सल पित्याचं हृदय मात्र मुलीच्या होणाऱ्या वियोगानं व्यथित झालं होतं. लीला आता परक्याची होणार होती. कन्याधन हे परक्याचंच असतं.
आईबापांनी तिला फक्त लग्न होईपर्यंत विश्वस्त म्हणून सांभाळायचं असतं हे ज्ञात असूनही नाथांची व्यथा कमी होत नव्हती. दुपट्या गोधडीत पहुडलेलं बालरूप, रांगू लागलेली छबकडी, चाल चाल माते माते म्हणून दुडदुड पाळी, बोबड्या बोलांनी अमृत सिंचन करणारी, बाबा बाबा म्हणून चिवचिवणारी गोंडस चिमणी आता परक्या घरी जाणार. या कल्पनेनं नाथांचं कविमन व्याकुळलं. शकुंतला सासरी निघाली तेव्हा कण्वमुनींची झालेली मनस्थिती कालिदासानं किती हुबेहूब वर्णन केली आहे याचा प्रत्यक्ष अनुभव नाथांना आला. त्यातल्या त्यात आपली लीला पैठणमध्येच राहणार या कल्पनेनं ते सुखावले. मोठ्या इतमामानं थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. दिवस वाऱ्याच्या गतीनं पळत होते. दरम्यान हरीच्या 8व्या वर्षी त्याची मुंजही मोठ्या थाटामाटात पार पडली आणि हा 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 म्हणता हरीही चांगला मोठा झाला. नुसता वयानं नव्हे तर विद्याभ्यासात सुद्धा त्यानं चांगलीच प्रगती केली आणि आता वेदांग, तर्कशास्त्र, न्यायमीमांसा अशा क्लिष्ट विषयांचा अभ्यास तो लीलया करत होता. तो संस्कृत पंडित होण्याच्या मार्गावर होता. नाथांना त्याच्या या स्पृहणीय प्रगतीचं खूप कौतुक वाटत होतं, पण हरीचा गर्विष्ठ उर्मट स्वभाव मात्र त्यांच्या अंतर्मनाला टोचण्यात येत होता. या प्रापंचिक प्रगतीबरोबर त्याची साहित्य निर्मितीही घोडदौड करत होती. चतुश्लोकी भागवतावरची टीका त्यांनी गुरु मार्गदर्शनाखाली नाशिक क्षेत्री काळाराम मंदिरात पूर्ण केली होती. ही त्यांची पहिली साहित्यकृती. कुणाची? नाथांची. पण मग हस्तामलक, शुकाष्टक, स्वात्मसुख, आनंदलहरी हे असे विविध स्फुट लेखनाचे लहान मोठे ग्रंथ निर्माण होत होते. भोवतालच्या परिस्थितीत राजकीय स्थित्यंतरात मात्र काही फरक पडत नव्हता. यथा राजा तथा प्रजा या न्यायानं हिंदूंचं यवनीकरण चालू होतं. कधी स्वेच्छेनं तर कुठे अभिलाषेला भुलून तर केव्हा दडपशाहीनं. कुणाच्याही मनाला स्वास्थ्य नव्हतं. लोक सदा सर्वदा भयभीत असत. कुणालाही सुरक्षितता वाटत नव्हती. जो तो भांबावलेला होता. ही लोक परिस्थिती पाहून नाथ नेहमी व्यथित होत. असाच एकदा सामुदायिक धर्मांतराचा प्रसंग घडला. नाथांनी ठणकावून आपल्या लेखणीनं जाब विचारला होता तो हिंदू तुर्क संवाद. त्यांनी तत्कालीन समाजाचं जणू चित्रच रेखाटलं. ब्रह्म, ईश्वर, माया, खुदा याविषयी त्यांनी अतिशय समर्पक विचार व्यक्त केले आणि स्वधर्मापासून दूर गेलेल्यांवर कोरडे ओढले. यवन पुढाऱ्यांना उद्देशून नाथ हिंदू तुर्क संवादात म्हणतात, बाबांनो, तुम्ही हिंदूंना धर्मांतर करवून मुसलमान करता. हा तुम्ही खुदावर दाखवलेला अविश्वास नव्हे काय? हिंदूंना तरी हिंदू म्हणून खुदानंच निर्माण केलंय ना. हिंदू करता खुदा चुकला, त्याहून तुमच्या थोर आकला. हिंदू करता खुदा चुकला, त्याहून तुमच्या थोर आकला. हिंदूस मुसलमान केला, गुन्हा लाविला देवासी, गुन्हा लाविला देवासी. हिंदू लोक स्वत्व विसरून ताबुतापुढं नाचतात, पिराला भसतात, त्यांचं उष्ट खातात. हे पाहून नाथांना फार वाईट वाटायचं. हा वैदिक हिंदू धर्माचा अपमान आहे. प्रत्येकाला आपला वर्णाश्रम धर्म पाळलाच पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत होतं. जय हरी.